कट करून सुरुवातीला कट करायचं आहे. शेवटचं कट करायचं 10 मिनिटात. हनुमंत त्या ठिकाणी उभा टाकलेला आहे. लक्ष्मण वाचन करू लागले, प्रभू रामचंद्र ऐकू लागले आणि ऐकता ऐकता जे काही वर्णन आहे, पराक्रमाचं वर्णन आहे, ते वर्णन ऐकताना राम सुद्धा तल्लीन होऊ लागले महाराज. जेणेकरून वाहन विसरले गेले अशी अवस्था माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाची या ठिकाणी होऊ लागलेली आहे. या ठिकाणी लक्ष्मण ब्रह्मयाचे भाग्य पाहिजे महाराज, भाग्य पाहिजे कथा ऐकण्यासाठी सुद्धा. आज आपलं भाग्य आहे. जन्मोजन्मी आम्ही भाऊपुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली म्हणून आज या हनुमंत मंदिरामध्ये मायबाप. तसं पूर्व जन्माचं पुण्य आहे. 18 पद्म वानर त्या ठिकाणी ऐकू लागलेले आहे, प्रभू रामचंद्र ऐकू लागलेले आहे, लक्ष्मण वाचू लागलेले आहे. सर्व आनंद या ठिकाणी होऊ लागला. महाराष्ट्राची गान मुकीला लता मंगेशकर, त्याच्या नंबर आमच्या गावकरी महाराजांचा नंबर लागते. सुंदर वाचक आहे बरं का. कथेचं अनुसंधान काय आहे? राम मुद्रिका, राममय असलेली मुद्रिका आहे. आपल्यासारखे नवा असले महाराज. खरं सोनं होतं, आता डुप्लिकेट सोनं आहे. विश्वास कुणावर आहे? सोनारावर आहे का सोन्याला नाही? विश्वास जर सोनावर जर असलं तर 12 कॅरेटचे सोनं आपलं चोरी होतं. खरं खोटं आहे? बायाला माहित आहे सगळं, गड्याला का माहित नाही. आणि जर सोनं त्या सोनाला विश्वास म्हटलं तर 24 सोडून 28 कॅरेटचं दिल्या. विश्वास बसत का? बसत नाही. प्रभू रामचंद्राची नामांकित मुद्रिका सीताबाईंनी या ठिकाणी जवळ घेतली. आनंद वाटला महाराज. कसा आनंद वाटला? माझा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र माझ्या जवळ आले की काय असा भास माझ्या सीताबाईला होऊ लागलेला आहे. हातामध्ये अलगद महाराज उचललं आणि उचलून त्या ठिकाणी आपल्या हृदयाला लावून घेतलं. माझा राम आले आहे. माझा राम आज 6 महिने या ठिकाणी माझी आठवण केलेला नव्हता आणि आजच माझी आठवण करून प्रत्यक्षात मुद्रिका टाकलेली आहे की काय. अशा प्रकारचं महाराज दुःख या ठिकाणी सीतामाईला होऊ लागलेलं आहे. माहेरचं पुत्र जरी आलं महाराज तर आपण वाढते वाढते का नाही महाराज? एखाद्या महान लेकीला मला या ठिकाणी पुण्यामध्ये जावं आणि आपल्या गावचं कुणीही जातीपातीचा कुठल्याही वर्णाचा जर आला तर महाराज कौतुक वाढते, आपुलकी वाढते पाहिजे. तसं प्रत्यक्षात ब्रह्मांडाच्या मालकाची माझ्या पतीची अगदी माझ्याजवळ या ठिकाणी आलेली आहे. मुद्रिके आता मुद्रिकेचा विषय मला. मुद्रिका अचेतन आहे का सचेतन आहे? अचेतन आहे मला. अचेतन मुद्रिका आहे, परंतु सीताबाईंच्या दृष्टिकोनातून जी काही मुद्रिका आहे ते सचेतन वाटू लागलेली आहे आणि त्या मुद्रिकेला सीताबाई बोलू लागलेली आहे. सीताबाई
अथेतन अंगुठी महाराज त्या अंगठीला जवळ बोलावून हृदयाला लावून बोलू लागली, मी काय बरं छळण केलं असं, मी काय बरं माझ्या हातून पाप झाला असं, मी काय म्हणून मला दुरावला असेल त्या रामापासून, म्हणून मला आज या ठिकाणी शिक्षा झाली की काय, अशा प्रकारचा शोक सीतामाई करू लागलेली आहे. सागर ओलांडून माझ्या जवळ आली, थकलीस का तू, भागलीस का तू, रात्रभर या ठिकाणी माझ्या जवळ येण्यासाठी झालेला खर्च या ठिकाणी झाला म्हणून मला बोलणं झाले आहे सीता, माझ्याकडून काय अशा प्रकारचा अपराध झाला म्हणून तू आज या ठिकाणी मला बोलणं झाले आहे सीता. सीता शोक करू लागली. मी वामांगी आणि तू सौम्यांगी, आपली पत्नी आपली भार्या वामांगी बाजूला राहते आणि दुसरी जे अंगुठी घालते ते सौम्यांगी, म्हणजे मी वामांगी आणि तू सौम्यांगी, दोघीही आपण बहिणी आहोत. मग बहिणी असताना तुझा भाव का ठेवावा, तुझा भाव ठेवू नये. बहीण एखाद्या वेळेस जर रुसली काही बोलली तरी माफ करावं, ही बहिणीचं कर्तव्य आहे. तू मी बहिणी आहोत आणि तू माझ्यावर का रुसलीस, अशा प्रकारा शोक सीतामाई करू लागलेली आहे. अशा प्रकारे मुद्रिकेला बोलू लागलेली आहे. मग माझ्या हातून काय चूक झाली असं, माझ्या हातून कुठला अपराध झाला असं, तू चिडलीस का, तू भागलीस का म्हणून या ठिकाणी मला बोलणं झाले आहेस की काय, असा पुन्हा पुन्हा शोक या ठिकाणी सीतामाई करू लागलेली आहे. या ठिकाणी निवृत्त SRP माननीय बाळासाहेब गंगादासीने याही रामभक्ताला ते आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये वाचक आणि प्रवचकाला 50-50 रुपयाची देणगी दिली. भगवंत त्यांना सदैव सुखी ठेवो. राम कार्याला माझे मित्र श्याम दत्तात्रय सुरवसे याही रामभक्ताला ते आनंद झाला महाराज. आनंदाच्या भारामध्ये त्याने 50-50 रुपये वाचक आणि प्रवचकांना दिले. भगवंत त्याला सदैव सुखी ठेव. हे राम कार्याला या ठिकाणी विनेकरी मारुती नारायण चव्हाण भक्ताला अति आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये भक्ती त्या प्रकारची सीतामाईने केलेली आहे. माझ्या भक्तीमध्ये माझ्या सेवेमध्ये काही चुकलं आहे की काय, माझ्या हातून कुठला अपराध झाला आहे की काय, म्हणून आज मला तू बोलणं झाली आहेस की काय, असा पुन्हा पुन्हा प्रश्न या मुद्रिकेला सीतामाई बोलून दाखवू लागली. बघा म्हणजे महाराज, प्रभू रामचंद्राचा हा स्वरूप आहे निर्गुण आणि सगुणामध्ये आहे. तुझा निर्गुण सगुण म्हणो की रे निर्गुण रे, या उक्तीप्रमाणे असा असणारा राम आहे. आणि अशा रामाची सेवा कोण कधी हनुमंतरायाने केलेली आहे. कारण रामायण कसं आहे महाराज, भक्ताला भक्तीचा शोध घेण्यासाठी लावलेला त्याला म्हणावं रामायण. उगं माझ्यासारखं येड्या गावाचं काम नाही मला तिथं भक्ती करणं. भगवंतानं
भक्ताला भक्तीचा शोध करण्यासाठी लावलेला म्हणजेच त्याला रामायण म्हणावं. आणि हा भक्त हा मंत्र आहे, भक्ती सीताबाई आहे. आणि अशा भक्ताला भक्तीचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्राला पाठवलेला होता. हेच रामायण आहे. आज सगुण रूपामध्ये माझा राम आहे. राम मला या ठिकाणी मुद्रिकेला बघितल्यानंतर राम आला आहे की काय असा भाव मला होऊ लागलेला आहे. मी काय करू, मला या ठिकाणी बोलणं झालेले आहे असा विचार करत सीतामाई करू लागलेली आहे. मुद्रिका आलेली आहे परंतु बोलू लागलेले आहे का? बोलू नाही झालेले. काय बोलून झालं सर? प्रभू रामचंद्राचा कृपा आशीर्वाद या अंगठीवर आहे, मुद्रिकेवर आहे, तरी सुद्धा या ठिकाणी बोलू नाही झालेले. मग कसं कोणी कशा पद्धतीने या ठिकाणी अंगठी दाखली हा संभ्रम सीतामाईच्या मनाच्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. या ठिकाणी रामभक्त दिलीप देवीदास चव्हाण याही रामभक्ताला ते आनंद निर्माण झाला. आणि आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 50 रुपये आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी झाली. भगवंतांना सदैव सुखी ठेव. 100 रुपये राम कार्याला. या ठिकाणी रामभक्त लक्ष्मण मुरलीधर भेंडकाळे याही रामभक्ताला आनंद झाला. आणि आनंदाच्या भारामध्ये या ठिकाणी वाचकाला आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी दिली. भगवंतांना सदैव सुखी ठेव राम कार्याला. सीताबाईचा वार संकोचित अवस्थेमध्ये गेला महाराज. मुद्रिका या ठिकाणी आहे. माझा राम कुठं असेल? माझ्या रामाला माझ्याबद्दल ओढ निर्माण झाली आहे का नाही? ओढ निर्माण झाली असती तर राम इथं आला असता, माझी सोडवणूक केला असता. माझ्या रामाला कुठलं दुःख झालं? माझ्या रामाला कुठलं संकट आलं? माझा राम कुठं असेल? अशा प्रकारचा संकोचित अंतकरणामधून त्या ठिकाणी सीतामाई विचार करू लागलेली आहे. असा पराक्रमी असणारा माझा राम काय जप आहे? राम कुठे आहे? राम काय करत असेल? असा एकच विचार सीतामाई करू लागली. बघा म्हणजे काय दुःख असेल सीताबाईला महाराज. एवढं दुःख झालेलं आहे, काय म्हणून रडू लागलेली आहे, एवढा त्रास मला होऊ लागलेला आहे. माझा राम समोर दिसना झालेला आहे. काय करावं? माझ्या रामाला धोका तरी झाला असेल. माझ्या विवेचनामुळं, माझ्या घोरामुळं सीता कुठं असेल हा विचार तरी माझा नवरा करत असेल का? आणि हा विचार करत करत कुठे गेला असेल हा एकच विचार सीतामाई अंतःकरणाच्या ठिकाणी करू लागले. माझा राम जर जिवंत असला असता तर माझी सोडवणूक केला असता. म्हणजे माझ्या रामाला कुठला तर धोका निर्माण झाला आहे की काय? माझ्या रामाला काय करून घेतलं आहे की काय?
नव्हे. जर राम जिवंत असला असता तर क्षणाच्या आत या ब्रह्मांडाला जाळ लावून माझी सुटका केली असती. मग आज काय बरं झालं असं? राम मेला म्हणावं तर मुद्रिका या ठिकाणी आहे आणि राम जिवंत आहे म्हणावं तर माझी छळवणूक करतोय का? मी एवढी दुःखी झाली असताना राम काय येईना, माझी सोडवणूक काय करणार, हा एकच विचार या ठिकाणी सीतामाई करू लागलेली आहे. नव्हे म्हणले त्या राजा रावणाला एकाच मनामध्ये 100 तुकडे त्या ठिकाणी केला असता. माझ्या रामाला काय बरं झालं? माझा राम या ठिकाणी जिवंत आहे का विहर लोकांची प्रार्थना सोडून पण लोकांच्या ठिकाणी गेला आहे की काय? अशा द्विधा मनस्थितीमध्ये माझी सीता शोक करू लागलेली आहे. कारण अशोक वनाच्या ठिकाणी सीता चिंतित झालेली आहे. पंचवटीच्या ठिकाणी माझ्या धीराचा, माझ्या लक्ष्मणाचा मी अपमान केला. माझ्या लक्ष्मणाला नाही त्या शब्दामध्ये मी बोलले, त्याचा राग माझ्या पतीला, माझ्या रामाला आला की काय? म्हणून आज माझ्यापासून दुरावला की काय? हा एकच विचार सीतामाई करू लागली. वा अशी असणारी मुद्रिका त्या मुद्रिकेला हृदयाला लावून बोलायला सुरुवात केली. पुन्हा दुःख करू लागली. हे मुद्रिके, हे मुद्रिके, अगं आज मला तू बोलत नाहीस, याचा अर्थ काय होतो? राम आत्महत्या करून घेतला असेल, राम या ठिकाणी नसेल, म्हणून आज मला या ठिकाणी सांगण्यासाठी निरोप घेऊन आले आहेस का? राम जर जिवंत जर असला असता तर या त्रिभुवनाला जाळ लावला असता. असा पराक्रमी माझा राम असता. आज माझी दुरावस्था काय होऊ लागली? अशा प्रकारची चिंता व्यक्त करू लागली आहे. मुद्रिकेला बोलू लागली, हे मुद्रिके, अरे माझा राम जर जिवंत असला असता तर माझे सोडून क्षणाच्या आत केला असता. परंतु माझा जो काही राम आणि लक्ष्मण आहे पंचवटीच्या ठिकाणी आले असतील, मला हुडकले असतील आणि हुडकत असताना मी दृष्टीमध्ये पडली नसेल, त्यामुळेच माझ्या रामानं आणि लक्ष्मणानं आत्महत्या केली की काय? या ठिकाणी निघून गेली की काय? म्हणूनच आज राम आणि लक्ष्मण माझ्या समोर येत नाहीत असा शोक त्या ठिकाणी सीतामाई करू लागली. मुद्रिके, अगं माझा राम या ठिकाणी जिवंत नाहीये. माझ्या शोकानं, माझ्या घोरानं आज माझा राम परलोकाच्या ठिकाणी गेला आहे, निश्चित आहे. म्हणून माझा राम माझ्या समोर आलेला नाही. मला बोल, मला सांग, माझा नवरा जिवंत आहे का या लोकांची प्रार्थना सोडून परलोकाच्या ठिकाणी निघून गेला? मुद्रिके, मला सांग, सांग म्हणू लागली.
बाराच्या ठिकाणी घेतली असती, उंच अशा प्रकारच्या डोंगरावर जात असताना दोन्ही पडून मेली की काय? माझे राम जिवंत नसतील, माझे राम या ठिकाणी नसतील म्हणून माझी अवस्था या ठिकाणी झाली आहे की काय? अशा प्रकारचा पुन्हा पुन्हा शोक या ठिकाणी करू लागलेली आहे. माझा राम सीता 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 म्हणून अरण्यामध्ये फिरत असेल, उन्हामध्ये प्राण लागली असेल आणि ताण्यानं मन जे काही हृदय व्याकुळ झाला असेल आणि व्याकुळ झालेला हृदयाला ताप न सहन झाल्यामुळं या ठिकाणी माझ्या रामाचा आणि माझा प्राण निघून गेला आहे की काय? निश्चितच धोका झालेला आहे, निश्चितच काहीतरी झालेलं आहे. अशा प्रकारचा संकोच या ठिकाणी सीतामाई करू लागलेली आहे. आमच्या इथे देश सेवा करून आलेले जवान सन्माननीय प्रभाकर विश्वनाथ वाघरे याईला मौतमाचा आनंद झाला आणि आनंदाच्या भारामध्ये वाचकाला 50 रुपये आणि प्रवचकाला 50 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. भगवंतांना सदैव सुखी ठेवो. राम कार्य दोघांची खूप बारीक बसवली. काय पण मुलीच्या ठिकाणी माझा राम आला असेल, आल्यानंतर मला हुडकलं असतील, माझा शोध घेतले असतील, मी सापडले नाही. त्याच वेळेस एखादा हत्यार घेऊन मला त्या ठिकाणी पोटामध्ये खुपसून घेतले की काय आणि मग हत्या केली असती, काय मला माझ्या रामाला झाला असेल? अशा प्रकारचा विचार महाराज सीतामाई करू लागली. बघा म्हणजे असं करत 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 असताना माझा राम या ठिकाणी निघून जात असताना धोका झाला असेल, पर्वत पडले असतील आणि त्यातच माझा राम मरण पावला असेल. अनेक विचार सुद्धा वगैरे येऊ लागले, कारण राम जिवंत असला असता या ठिकाणी ज्या अर्थी येऊ शकत नाही त्या अर्थी माझा राम आणि लपून निघाले या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी गेले की काय? हा विचार सीतामाई करू लागले. सिंहानं माझ्या रामाला लक्ष्मणाला फोडला असेल का? माझ्या रामाला जीवांशी मारला असेल का? अशा प्रकारचा प्रयत्न विचार सीताबाई या ठिकाणी करू लागली. पंचवटीच्या ठिकाणी आणि मला शोध घेत असताना रामाला हिंस्र प्राण्याने त्या ठिकाणी मारला असेल का? काय करावं हा एकच विचार सीताबाई करू लागलेली आहे. बघा म्हणजे आणि विचार बदलला मला सीताबाईचा. नाही म्हणजे माझा राम तुम्हाला शरण जाणारा नाही, माझा राम ब्रह्मांडाचा मालक आहे. हा कोणीही मारू शकणार नाही, कारण रामाच्या मनामध्ये जर आलं तर ब्रह्मांडाला निस्तू लावण्यासाठी वेळ लागणार नाही, एवढा राम सामर्थ्यवान आहे. नव्हे म्हणजे माझा राम जिवंत आहे, माझा राम माझ्या जवळ येणार आहे, माझी सोडवणूक करणार आहे असा निश्चित भाव सीताबाई या ठिकाणी करू लागलेली आहे. परवा कल्ला मी करतो
विश्वामित्र